नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय चॅरिटी कमिशनर सावळे साहेब, गेडाम साहेब, माझे मित्र अशोक कटारियाजी, अशोक सावंत साहेब, जॉइंट डायरेक्टर नाठे साहेब, स्वामीजी, जिच्यामुळं हे मी सर्व उभं करू शकलो, सौ कल्याणी सपकाळ, माझ्या संस्थेतील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र हो, यावर्षी आपण गो ग्रीन जी थीम ठेवलेली आहे याच्या मागे भावना अशी आहे की शासनाने या उजाड रानाचा दखल घेऊन संस्थेला वृक्ष मित्र पुरस्कार दिलेला आहे आणि याचे सगळं श्रेय या संस्थेतील सर्व एक आणि एक कर्मचाऱ्याला जात आहे. त्यामुळं मी त्यांना या आज हा पुरस्कार समर्पित करत आहे. जीवनामध्ये जगण्यासाठी काय काय लागतं ते मी सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु हा ऑक्सिजन एक आपला मुख्य घटक आहे. तो या संस्थेने जपलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळं मला या वृक्ष मित्र पुरस्काराबद्दल सार्थ अभिमान आहे. या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने, विद्यार्थ्याने एक एक झाड जपलेलं आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. हा अस्तित्व 2016 हा संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व शिक्षकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म करून दिला. आज याला 7वं वर्ष आहे आणि याचा दर्जा उंच उंच होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळं या कार्यक्रमाची प्रत्येक पालकाला विनंती आहे, शेवटपर्यंत प्रत्येक कार्यक्रम बघणे. आपल्या मुलाचा कार्यक्रम झाला की उठून जाऊ नये. सगळ्यांची उत्तम व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी चांगला हा प्रोग्राम एन्जॉय करावा. विद्यार्थ्यांनी त्यांचं अस्तित्व इथं दाखवून द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. Please put your hands together for Honorable Praveen Gedam, sir. नमस्कार. सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या आयुष्यातले सोनेरी दिवस आपण सगळेजण जगत आहात याची मुद्दाम मी आठवण करून देतो. आज व्हॅलेंटाईन डे, आपल्या कॉलेजचा हा खूप भव्य दिव्य सोहळा, असा सगळा दुग्ध शर्करा योग आपला आज जुळून आलेला आहे. आपण सगळं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल करत आहात. एकच सांगू इच्छितो की आपण सगळे छान शिका, अभ्यास करा, पण त्याचप्रमाणे आपल्याला 3 इडियट्स मूवी आठवत असेल, त्याच्यातल्या रॅन्चोसारखं एन्जॉय पण करा. आणि आपले हे जे दिवस आहेत हे आयुष्यभराची आपली मेमरीज या आहेत. आपल्याला खूप सुंदर असा कॅम्पस लाभलेला आहे, खूप सुंदर असा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे आणि या मेमरीज आपल्याला आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आहे. त्याच्यामुळे हे जे दिवस आहेत आपण अगदी मोकळे मनाने जगायचे आहे. सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. Master Parag Sapkal. A very good evening, one and all. Respected chief guest,
Mr. Shashikant B. Sangre, Honorable Guest of Honor, Dr. Praveen Gedam, esteemed special guest, Ms. Dipali Sayyad, and the Salah Hawa Yodhya team, parents, teachers, and my dear friends. A very warm welcome to Astitwa 2016, and a day that I anxiously await as it gives me an opportunity to express my thoughts with you. Astitwa. Astitwa means our identity, our very existence. So today, let me speak about our existence. I'm sure that everyone over here would agree with me in saying that trees are essential for our survival. And I don't think I need to list down all the usefulness of trees like oxygen, food, shade, not to mention that they add to the beauty and aesthetic value of a place. All of us here at Sabka Knowledge Hub, we take immense pride in saying that over 3,000 trees are spread across our sprawling campus, comprising of nearly 85 different varieties. I mean, how many other educational campuses can boast of a similar achievement? In fact, the state government has noticed this, and having recognized our contribution towards a greener environment, they have bestowed upon us, as my dad said, the Vriksha Mitra Award for the same. And I believe that each one of you, students, teachers, principals, and all the other staff members, you all deserve this award. Might I make a humble request here? Every year, as we celebrate our Founders' Day, I would request all of you to plant saplings corresponding to my father's age, our very dear founder, Shri Ravindraji Sapkar. So by the time we celebrate his 75th birthday, we would have added at least 1,500 trees. I repeat, 1,500 trees to our very campus. And why stop there? In fact, we should put all our efforts to give back to nature and make this world a better place to live in. Before I leave, I'd like to thank each and every one of you for the numerous awards and honors that have been bestowed upon SKH. Without your support and cooperation, it would not have been possible. In behalf of my parents and my sister, I'd like to extend my most heartfelt gratitude towards all of you. So until next year, best wishes to all of you and good luck for the future. Thank you. एकापेक्षा एक झेंडू कॅरेक्टर ही सारी तरी सुद्धा फॅमिली ही
अरे बाप रे बाप. शाबास. अरे काय माहोल माहोल म्हणतात तो हा आहे माहोल. हा वा 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 वा. सपकाळ सर नमस्कार. सर नमस्कार. तुम्हाला खरं धन्यवाद दिलं पाहिजे सर. ह्या अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही कॉलेज उघडले. तुम्हाला सांगतो असं कॉलेज जर माझ्या लहानपणी असतं तर मी पण थोडा शिकून घेतलं असतं सर. आमचं कॉलेज म्हणजे आम्हाला असं वाटतं का कॉलेजमध्ये चाललो का पोलीस स्टेशनमध्ये चाललो. अशा बराकीच्या बराकी आणि मास्तर लोक तिकडून दंडुका घेऊन. पण असं कॉलेज काय वा 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 जबरदस्त सर. पण तरी मी जिद्द सोडली नाही सर. थोडा बहुत शिकलो आणि मास्तर झालो. झेडपीला का होईना पण मी मास्तर आहे. हा पण तुम्हाला सांगतो माझी इच्छा आहे अशा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये लेक्चरर व्हायची. ते तुम्ही करणार नाही म्हणा. कारण कसं आहे का हे सबका नॉलेज हब आहे आणि आपल्याला नॉलेजच कमी आहे. तिच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. पण सर मी शिक्षक झालो कारण मला ना आता मला असं वाटलं का असे जर विद्यार्थी मला भेटले असते तर माझं पण करिअर घडलं असतं सर. काय विद्यार्थी आहेत. वा शाबास. तुमच्या सगळे टाळे एकदा जोरदार सगळे. वा मावल 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 क्या बात आहे सर. पण सांगतो माझ्या वाट्याला इतके बदमाश विद्यार्थी आले. इतके बदमाश विद्यार्थी म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे काहीही करू शकत नाही मी. आज बघा इतका वेळ झाला शाळा सुरू होऊन एक पोट्ट नाही आलं. अरे यारे अरे कुठे गेले रे. गुरुजी बंडू आला हो. गणपती बाप्पा बंडूला का हाक मारताय. काय गुरुजी व्हॉट्सअप. व्हॉट्सअप काय व्हॉट्सअप. हा इतका उशीर का केला शाळेत यायला. गुरुजी मी वेळेतच निघालो होतो शाळेत यायला. अरे वा मग. पण रस्त्यात एका माणसाची 500 रुपयाची नोट हरवली. त्याने खूप शोधली आणि मग तो निघून गेला. मग तू काय त्याला मदत करतो नोट शोधून द्यायला. नाही नाही मी त्या नोटेवर उभा होतो ना. अरे नालाय का जरा नीट वाग रे. मोठे मोठे माणसं आहेत रे. तुला माहिती नाहीये आज शाळा तपासाला अधिकारी येणार आहेत. काय सांगता. मग कडक कडक अधिकारी. आज तरी माझी इज्जत हो. थोडेसे चांगले प्रश्नाची उत्तर दे मित्रा. ते मला तू सांग गेले 2-3 दिवस तू गायब होता. तू काय करत काय होता. मी खूप मेहनत करत होतो गुरुजी. अरे वा. मी जबरदस्त मेहनत केली हा. आणि 2000 रुपये कमवले. किती किती. 2000 रुपये. अरे 4 बोट दाखवतोय 2000 काय सांगतोस. त्या 500-500च्या नोटा आहेत. अच्छा म्हणजे 2000 रुपये कमवले तू. हा ओके ओके. म्हणजे तुझं गणित पक्क झालं असेल ना. एकदम पक्क. पण गणिताबद्दल विचारू तुला. यस यस मला आधी हॅपी बर्थडे तर विश करा गुरुजी. आज माझा हॅपी बर्थडे आहे. तीच मी तुला विचारत होतो तू हा ड्रेस हा का घालला. आज माझा हॅपी बर्थडे आहे ना. अरे वा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. वा वा. मग बोला कुठं बसूया. काय अभ्यासाला कुठं बसायचं आहे. हा तुमच्या ना मनातच पाप आहे. ए, तू बस. मला गणिताची उत्तर दे. हा. मला सांग 2 पुस्तकं अधिक 2 पुस्तकं किती पुस्तकं. अरे 4 पुस्तकं. शाबास. 4 अधिक 4 पुस्तक किती. 8 पुस्तकं. 8 अधिक 8 पुस्तक किती. 16 पुस्तकं. 16 अधिक 16 पुस्तक किती. 32 पुस्तकं. 32 अधिक 32 पुस्तक किती. 64 पुस्तकं. 1,64,570 पुस्तकं अधिक 1,32,564 पुस्तकं म्हणजे किती पुस्तकं. अख्खी पुस्तकांची लायब्ररी. एवढ्या पुस्तकांची लायब्ररीत होते गुरुजी. इकडे हा हे बघ आज साहेब येणार आहेत रे. साहेब हा. कडक साहेब आहे. माझी नोकरी घालवू नको रे. तुला माहिती नाहीये इथं मोठे मोठे माणसं बसलेले आहेत. ज्या ठिकाणी तू उभा आहे ना तिथं फार मेहनत गाळून हे सगळं उभारलेलं आहे रे. जरा नीट उत्तर दे. ओके. मला सांग हा? इतिहासाबद्दल तुला विचारू का बाळा. इतिहास माझा पक्का आहे गुरुजी. पक्का आहे. एकदम पक्का. एकदम पक्का आहे. येस. मग मला सांग औरंगजेबला किती बायका होत्या. कोणाला. औरंगजेबला किती बायका होत्या. हा, हा. औरंगजेबाला म्हणजे बघा. हा 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 सांग सांग. हा 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 सांग सांग. हा 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 सांग सांग. अरे हा 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 सांग सांग. अरे थांबा ना जरा.
शेजार राहतो का पटकन बघितलं आणि सांगितलं. तुम्हाला सांगून ठेवतो दुसऱ्याच्या लपड्यात पडू नका. अरे स्वतःची बायको सोडून गेली तर दुसऱ्यांच्या बायकाची उदाहरणं देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असं बोलू नकोस. एक मिनिट मला सांगा गुरुजी, आपल्याकडे किती बायका करण्याचा कायदा आहे? एक. मग जास्त करता येत नाही तर आम्हाला किती फर्स्ट स्टेशन येतं माहिती आहे? एक मिनिट, काय येतं बाळा? फर्स्ट स्टेशन इंग्लिश आहे, तुम्हाला कळणार नाही. फर्स्ट स्टेशन म्हणजे तुला इंग्लिश लय येते ना? एकदम एकदम. ओके. Yes. मग तुला एक इंग्रजीचा प्रश्न विचारू का बाळा? विचारा ना. मी तुला एक मराठीत वाक्य देतो, त्याचं तू इंग्रजीमध्ये कर. ओके. आजकडं मी. एकदम आजकडं मी. आज कड. ओके. आता तुला आज करतोच, हा तुला विचारतोच. हा मला सांग, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे बाळा, लक्षात ठेवा. हा. हे बघ, त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. ओके. हा. त्याने तिचे काम केले. तिचे नाही रे. स्वतःचे स्वतःचे. त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला, करतच गेला, करतच. इंग्लिश मध्ये पाहिजे. इंग्लिश मध्ये. ही हॅज डन हिज वर्क. वा. त्याने त्याचे काम केले. ही हॅज डन हिज वर्क. हा हा. आणि तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. डन डना डन डन. इंग्लिश पक्का एकदम. अरे काय आहे? अरे तुला सांगतो सर, तुम्हाला सांगतो, यावेळेसची थीम जर गो ग्रीन नसती ना तर इथंच गाडला असतं याला. मला हा केवळ काळा उगवेल म्हणून मी इथं याला गाळत नाही सर. तू हिरवा उगवला असता इकडे गाळला असता तुला. अरे मित्रा, इकडे बरं, मराठी बद्दल, आपल्या मातृभाषेबद्दल काही विचारू? येस, मला मराठी येते. येते? हा. ओके. मग मराठी व्याकरण येते? रोज सर अं? चौथा झालं की व्याकरण. तसं नाही रे. व्याकरण रोज अभ्यास व्याकरण करतो व्याकरण मी. व्याकरण. हा. हे बघ, सुनीता रस्त्याने जात होती. आली आली आहे. कोण? सुनीता. कुठे आहे? शाळेत. कोणाची? माझी. सुनीता नाही रे. अरे नालायका, मी तुला प्रश्न विचारतोय रे. व्याकरण. व्याकरण म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद. हा, हे विचार. मला सांग. एक वाक्य देतो, त्यातलं कर्ता, कर्म, क्रियापद मला सांग. हा. सुनीता रस्त्याने जात होती. ओके. ती थांबली आणि तिने मागे वळून बघितलं. हा. यात सुनीता कोण आहे? म्हणजे बघा, कळलं का तुला? आ, सुनीता रस्त्याने जात होती, तिने मागे वळून बघितलं. हा हा. मग इथं सुनीता कोण आहे? गुरुजी मला कळत नाही, नीट सांगा ना. इकडे 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 बेटा, इकडे. हा. हे बघ, हे बघ, नीट बघ माझ्याकडे. हा. मी सुनीता आहे. सुनीताचे अप्पर लिप वाढलेत. अरे समजा, समजा मी सुनीता आहे, तर मग सुनीता प्रेग्नंट आहे. सॉरी गुरुजी. अरे मी तुला प्रश्न विचारतोय रे. विचारा. हे बघ, सुनीता रस्त्याने जात होती. ओके. ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं. बघ बघ, मी करून दाखवतो. हा. हे बघ, हे बघ, सुनीता केवढी आहे रस्त्याने- ती सुनीता? ए, तू उदाहरण आहे, माझं लक्ष आहे गुरुजी. उदाहरणावर लक्ष दे. सुनीतावरच लक्ष जास्त आहे त्याचं. हा. हे बघ, सुनीता रस्त्याने जात होती. ओके. ती अचानक थांबली हा. आणि तिने मागे वळून बघितलं. हा. यात सुनीता कोण आहे? आयटम. अरे कसं काय? सिंपल आहे ना गुरुजी. चांगल्या घरातली बाई अशी जाताना उगाच मागे वळून बघल. सिंपल आहे. अरे मी व्याकरणाबद्दल विचारतो रे. यामध्ये सुनीता करता आहे, करता. मग मी धरताय धरता. आज आज नोकरी घालवणार आहे. अरे साहेब येणार आहे रे. फार स्ट्रिक्ट साहेब आहे, तुला माहिती नाहीये. 2-3 प्रश्नाचे नीट उत्तर दे बा. हो गुरुजी, हो. तुला सांगतो. हिंदी बद्दल विचारू. हो हो, हिंदी हमको आता है. हा. नाही नाही नाही, मी सांगतो. मला अर्थ सांगशील? समानार्थी अर्थ. हो. घर का कुत्ता घर का न घाट का, धोबी का कुत्ता घर का न घाट का, याचा समानार्थ शब्द सांग. तुम्ही हे. अरे तुम्ही ऐकताय काय माझं? मी उत्तर देतो. हो, ऐक हा. ऐक.
समानार्थी म्हण पाहिजे. धोबी का कुत्ता घर का न घाट का. कन्फर्म ह्याची समानार्थी पाहिजे. कन्फर्म बेटा कन्फर्म. नक्की? ओके. धोबी का कुत्ता न घर का न घाट का हा. याची समानार्थी म्हण. ओ धोबी का कुत्ता घर का न घाट का. हो. सानिया का बच्चा न भारत का न पाकिस्तान का. समानार्थी एकदम समानार्थी आहे बघा. अरे तू कुठं इंटरनॅशनल लेवलला गेलायस. अरे मित्रा इकडे हा. संस्कृत विचारू. संस्कृत. संस्कृत सर नेहमीच आहे आपलं. रोज प्रार्थना करतो संस्कृत मध्ये. रोज. हो. ओम नमामि नको 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 रे. नको नको नको. मला सांग हा? विचारा लक्षात ना दे. विचारा. मला सांग हा? तमसोमा ज्योतिर्गमयचा अर्थ काय. विचारा ना प्रश्न त्याच्यात काय. तमसोमा ज्योतिर्गमयचा अर्थ काय. विचारा ना गुरुजी. अरे हा प्रश्न आहे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय. हा. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ माँ मैं ज्योति के पास जाके आता हूँ. आज नोकरी कन्फर्म केली सर. सबका सर छोटी मोठी काही नोकरी असेल तर पाहून ठेवा. आज जाणार आहे नोकरी कन्फर्म जाणार आहे. मोठा साहेब फार कडक आहे सर आमचा. मला सांग मित्रा हा? आपला मला जरा शेतीविषयी काही माहिती आहे. हो हो नाही. शेतीविषयी मला माहिती आहे ना. बघ ग्रीन म्हणजे गो ग्रीन थीम आहे म्हणून तुला विचारतो. हे बघ गांडूळ. गुरुजी काय. मला तुमच्यापेक्षा 4 जास्त येतात हा. सांगतोय. अरे शिव्या नाही देत रे. गांडूळ गांडूळ. अच्छा ल आहे काय पुढे. हा. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. हा. कसा ते सिद्ध कर. कोण कोण. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कसा ते सिद्ध कर. हा. हा 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 गांडूळ हा हा शेतकऱ्याचा दोस्त आहे. हा. ह्याला कोण दुसरा दोस्त भेटला नाही का रे. हा काय? हा नाही नाही. हा. गांडूळ हा शेतकऱ्याचा दोस्त आहे हा कारण हा शेतकरी बिचारा एकटा हा शेतात काम करत असताना गांडूळ त्याच्या बरोबर गप्पा मारतो. अरे काय बोलतो. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. काय. मी बघितलंय. कसं. मी असा शेतात एकदा नांगरत होतो ना असा. तू. हा तेवढं तिकडनं गांडूळ आला. हा. मी म्हणलं क्या गांडूळ कैसा आहे. हा तो म्हणला मैं मस्त है तुम कैसा है. हे काय आहे. तो गांडूळ आहे ना गुरुजी. हा, हा. तो दोन्ही बाजूनी चालतो बोलतो. तुम्हाला माहिती आहे हा हा गांडुलाला हा. ना इकडं तोंड असतं आणि इकडं ए. तोंडच असतं. हा 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 दुतोंडी नाही काय. हा, हा. जाम गप्पा मारतात ते. हो. मग अरे वा. कुणी भेटलं नाही तर एकमेकांमध्ये गप्पा मारतात. कोचा, कोचा, कोचा. आज नोकरी गेली काय. हे बघ मित्रा इकडे बेटा. आपला प्रदेश आहे ना. हा. हा नद्यांचा प्रदेश आहे. काय आपला प्रदेश आहे ना हा नद्यांचा प्रदेश आहे. नद्यांचा. हा. हा? त्याबद्दल तुला मी काही प्रश्न विचारतो. हा? ओके. मला सांग. मला सांग गंगा कुठून निघते आणि कुठे जाते. हा सर मला सांगायचंच हा? होतं. ती कॉलेजसाठी घरातनं निघते आणि कॉलेजच्या बाहेर सतीश बरोबर टाइमपास करत असते. लई दिवस मी तिला फॉलो करतोय. अरे इथं मोठी गॅप करा आणि त्याच्यामध्ये घ्या रे मला. अरे तसं नाही रे. नदीबद्दल बोलतोय. नदीबद्दल ना आलाय का. बरं 1 मिनिट मला जरा शेवटचा प्रश्न सांग. तुला महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण माहिती आहे. हो माहिती आहे ना. कुठलं. माझं घर. कस काय रे. माझ्या बापाने एसी लावलाय. अरे नालाय का. तुझ्या घराबद्दल नाही. अरे महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण जिथे एसी नाही तरी थंड थंड वाटते असं थंड हवेचं ठिकाण. अच्छा अच्छा तसं हा. महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले एक थंड हवेचे ठिकाण आहे. वा 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 क्या बात आहे. ग्रेट 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 ग्रेट. मला महाबळेश्वर बद्दल जरा माहिती सांग. हा महाबलेश्वर मध्ये हा. खूप चाय प्यायली जाते का. कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. महाबलेश्वर मध्ये लोक लोकरीचे कपडे वापरतात का. कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे.
महाबलेश्वर मध्ये ठिकठिकाणी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील, का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे गुरुजी. महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखे लावत नाहीत, का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. अरे नालायक, मला कळलं की थंड हवेचं ठिकाण आहे. तुला अजून काही माहिती आहे का महाबळेश्वरची? हो हो, विशेष माहिती आहे गुरुजी. काय? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. हे नवीनच माहिती आणली. कसं काय रे? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे, कसे? कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो, %90 जोडपी आणि मुलं तिकडं जाता. का माहिती आहे? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. चुप. अरे, आज नोकरी गेली, आज नोकरी गेली. अरे साहेब येणार आहेत रे, साहेब फार कडक साहेब आहेत. हो? साहेब आले, साहेब आले, साहेब. हो. साहेबांना बोलून घेऊन ये. साहेबांना. बाळा, बाळा साहेबांना बोलव ना, साहेबांना. एक मिनिट, हा, मीच साहेब आहे. मग एवढेच का आलात? हा? आपला तुम्ही साहेब आहात? हो, हे असे दुसऱ्याचे कपडे घालून येतात आणि स्वतःला साहेब म्हणता? हा? मी कडक साहेब आहे. सर, साहेब मधला 6 आलाय, हे बाहेर थांबलेत. हो. मी मी सर शिक्षक इथला. शिक्षक. हा सर, हे विद्यार्थी आहे सर. विद्यार्थी. हा, सर. नमस्कार गुरुजी. ओ नमस्कार नमस्कार. मी काही प्रश्न विचारतो. विचारा सर, फार हुशार विद्यार्थी आहे सर. हो? फार फार हुशार विद्यार्थी आहे. Very माझे माझे सर सगळे विद्यार्थी सर, म्हणजे माझी इच्छा आहे सर, म्हणजे एक तरी विद्यार्थी माझा या कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घ्यावी. हा फार ब्रिलियंट आहे सर. त्याला विचारा सर तुम्ही. Good, good, हा, good, good. घ्या सर, बघा आपल्या कर्माची फळं. मी तुला एक प्रश्न विचारतो विचारा ना. आणि वेगळा प्रश्न विचारतो. हा हा वेगळा? वेगळा प्रश्न विचारतो. वेगळा? हो. आई शपथ, विचाराच. हा. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. हा, त्या लिंबाच्या झाडाचे लिंबू तू मला कसे आणून देशील? नाही, मी बाजारात विकत आणून देईन ना तुम्हाला. हा प्रश्न आहे. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाचं लिंबाचे लिंबू. लिंबाचं पिल्लू काय? अरे लिंबाचं पिल्लू कुठून आणता सर? नाही नाही, अरे ते त्या स्वतः पिल्लू समुद्रामध्ये एक असल्यामुळे. लिंबाचं झाड आहे. हा. त्या झाडाचे लिंबू मला तू कसे आणून देशील? अच्छा अच्छा, हा. त्याच झाडावरचा लिंबू पाहिजे. अरे हो, मला त्या झाडावरचा ओके पाहिजे. ओके अरे ओके साहेबांना जास्त सताव नको, छोटा जीव आहे त्यांचा. ओके. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. हा? हा? त्या लिंबाच्या झाडावरचा लिंबू तोडून आणायचा हा. आहे. सर सिंपल आहे. मी असा समुद्राच्या पाण्यावर चालत जाईन, असा लिंबू तोडेन आणि असा असा आयच्या, असा परत आणेन आणि तुम्हाला देईन. कसा चालत जाशील? हे बघा, असा असा. अरे गजड्या, समुद्राच्या पाण्यावर तुझा बाप तरी असा चालत गेला होता का? मग तुमच्या बापान तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? अरे हा साहेब येडा आहे, मला नाही शिकायचं. हे हाड, अरे हे हाड. अरे माझी नोकरी घालून कुठे चाललं रे? ए, असे विद्यार्थी, हा सर. असे विद्यार्थी तुमच्याकडे? काय सर, चांगले चांगले विद्यार्थी यांनी घेतले, आमच्या वाट्याला असेच आलेत सर. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मला हा, मला काय? सांगा, हा, हु वॉज चंद्रगुप्त मौर्य? काय सर? हु वॉज चंद्रगुप्त मौर्य? सांगा. चंद्रगुप्त मौर्य वॉज हा? यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मौर्य. अरे
हवी खूप फिरते मला शाल हवी हो तुमच्या धुंद मिठीची दिवा हो दे मंद जरासा दिवा हो दे मंद जरासा हळूच वाढू दे रात लाजून जराशी दूर मी जाते जवळ तुम्ही ओढाना सुटण्याची मी धडपड करते हात तुम्ही माझा धराना लाजून जराशी दूर मी जाते जवळ तुम्ही ओढाना सुटण्याची मी धडपड करते हात तुम्ही माझा धराना आयुष्याचा काय भरोसा क्षण हा एकच खराना खराना सांगा खराना काहीतरी गडबड कराना भाऊजी काहीतरी गडबड कराना काहीतरी गडबड कराना भाऊजी काहीतरी गडबड कराना काहीतरी गडबड कराना भाऊजी काहीतरी गडबड कराना अहो काहीतरी गडबड कराना भाऊजी काहीतरी गडबड करताय ना जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोला राहीना राखली की मर्जी तुमच्याच वडीनं मी आले फिरते छाया रंगीराया चिंबोली मी झाले राया सोडा तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या न घरी 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 आता वाजले की बरं मला जाऊ द्या न घरी रूप माझे उभे ज्वानीच्या मी उंबऱ्यात नादावल खुळ्ळ पिस कबूतर हे माझ्या उरात भवताली भय झाली रात मोकाट ही चांदण्याची उगा घाई कशा पायी हाय नजर उभ्या गावाची अडून कोणी करून तिरपण
बारा अहो जाऊ द्या ना घरी वाचले की बरं मला जाऊ द्या ना घरी वाचले की बारा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. ड्रामे 50 करते हैं छोरियां मुझ पे मरते हैं मेरी धड़कन की गलियों में लेकिन तेरे ही चर्चे हैं मेरा नाम मेरी है मेरी 100 टक्का तेरी है मेरा नाम मेरी है मेरी 100 टक्का तेरी है मेरा नाम मेरी है मेरी 100 टक्का तेरी है चमचम करता है ये नशीला बदन करना चाहे हर कोई मुझसे मिलन मत भरे ये होठ रसीले पीने वाले पी कर जिले कहती है ये आँखें शराबी कर ले अपनी रात गुलाबी बेताबी है तन में है मीठी चुभन हाय चमचम करता है ये नशीला बदन शोला हूँ मैं बिजली भी हूँ ना खेलियो आग से कातिल मेरी हर एक अदा कर दूंगी घायल तुझे रातों की है मस्ती मेरे हर अंग अंग में जिसमें दम हो आए वो ले ले अपने संग में बाहों में आग के बुझा दे अटन हाय चमचम करता है ये नशीला बदन
पोली साजूक तुपातली तिला मावऱ्याचा लागलाय नाद. ऐ अरुण अरुण करू नको इशारा, हे भिडू दे आता हा डोल्याला डोला. ऐ अरुण अरुण करू नको इशारा, भिडू दे आता हा डोल्याला डोला. इता बिठिणगी चिता बिठिणगी, इता बिठिणगी चिता बिठिणगी, गोसांना पेटू दे हात. ही पोली साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद. ए ही पोली साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद. म्हावऱ्याचा लागलाय नाद. नाद. इथून मागचे अजून त्याच्या मागचे इकडे आणि इकडे. एवढं सुंदर कॉलेज. मी खरंच जेव्हा मी कॉलेजमध्ये एंट्री केली तेव्हा एक पॉझिटिव्ह वाईब्स आले. असं वाटलं की यार काश आपण पण अशा कॉलेजमध्ये शिकलो असतो तर. आणि तुम्ही तर खूप लकी आहात. बेसिकली तुमच्यासमोर बोलताना म्हणजे मी ॲक्च्युली सरांशी बोलले तेव्हा कळलं की इथे जितकी मुलं आहेत ती सगळी स्वतःच्या मेरिटवर आलेत. त्यामुळे ते वेगळंच वाटतंय आणि तुमच्याशी बोलताना थोडीशी भीतीही वाटते कारण तुम्ही सगळे माझ्यापेक्षा हुशार आहात. आहात ना? कळू देत तरी, आवाज तरी येऊ दे सकपाळ कॉलेजचा. माझ्यापेक्षा वरचा असला पाहिजे. थँक्यू सो मच सकपाळ सर, तुम्ही मला इथे बोलवलं. खूप मस्त वाटलं मॅडम, थँक्यू सो मच. आज तुमची थीम आहे ग्रीन डे. सुपर टीम. म्हणजे इकडे आल्यानंतर सगळीकडे जे झाडं दिसत आहेत ते बघितल्यानंतर आमच्या मुंबईत हे सगळं काहीच दिसत नाही. सो सॅड की तिकडे सगळ्या बिल्डिंगी उभ्या होतात आणि इथे आल्यानंतर कॉलेजमध्ये एंट्री केल्यानंतर आजूबाजूला सगळीकडे हिरवळ. एक फिलिंग खूप छान वाटली. मी आल्याला सांगितलं की मला खूप आवडलं आणि अशीच मेंटेन राहू देत. पुढेही उतरव तर आता तुमची 10 वर्ष झाली आहेत, 100 वर्ष होऊ देत, हजारो वर्ष होऊ देत. मी येऊ न येऊ पण माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्याबरोबर असतील. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आता मी अशी जाणार नाही आहे कारण वन्स मोर म्हटलंय तर एक वन्स मोर तो बनता है ना. एक मिनिट वन्स मोर बनता है लेकिन मी एकटी नाही करणार कारण आजचा दिवस काय आहे. आजचा व्हॅलेंटाईन डे. सो हॅपी व्हॅलेंटाईन डे तुम्हा सगळ्यांना. आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की आपण आपल्या प्रेमळ
जीवाच्या लोकांबरोबर आनंद लुटतो, तेव्हा मी आज तुमच्याबरोबर आनंद लुटणार आहे. त्यामुळे मी स्टेजवर माझ्याबरोबर तुमच्या कॉलेजली काही मुलं त्यांच्याबरोबर डान्स करणार. काही 10 मुलं आणि काही 10 मुली. ओके. आणि जी येतील ते स्टेजवर असतील, पण बाकी सगळे तुम्ही तिकडेच बसून नाचणार आहात. आणि तुमच्याच आवडीच्या गाण्यावर मी परफॉर्म करणार. जे कुठलं गाणं असेल त्या गाण्यावर. कुठलं गाणं हवंय तुम्हाला? हा, शांताबाई. शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बात है जिसकी आते ही दिल की वेडा धड़कन केलंय रे, तेज हो वेडा जाती है. केलंय या शांताबाईने. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल पण- जाता है और उसकी पायल तो ऐसी. मला कॉलेजमधली 10 मुलं आणि 10 मुली पाहिजेत. आणि प्लीज न दंगा करता, नाही तर पुन्हा मला बोलवणार नाही तिथे सर. खरं सांगते. त्यामुळे डिसिप्लिन हवंय आणि त्या डिसिप्लिननीच यायला पाहिजे. और उसकी पायल 10 मुलं आणि 10 मुली. छम 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 छम. Come on! Come on! Hey! शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वान, तीर कमान मारिती चक्रा, तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. तेरा ये जलवा माहीमचा हलवा, जीवाचा कालवा, मनाला बोलवा, मामाला बोलवा, कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा. शांताबाई 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 अगं शांताबाई. प्रेमाचा दिवस आहे, त्या प्रेमाने. वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक. शांताबाई 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 अगं शांताबाई. खटापट हिचा नटापटा आहो पटापटा कसा झटापटा जीव लाटापटा आहो लाटापटा हिचा नटापटा. खूप सुंदर नाचता तुम्ही सगळे. मला खूप आवडलं. माझं मन भरून आलं, कारण मला तुम्ही नाचूच दिलं नाहीत. त्यामुळे थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. थँक्यू. मी तुमचे आभार मानते की मला इथे बोलवलात. पुन्हा नक्की पुढच्या वर्षी येण्याचा प्रयत्न करेन जर यांनी बोलवलं तर. बाय. सी यू. लव्ह यू ऑल. बाय बाय. Thank you ma'am for that wonderful performance. लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. Thank you ma'am for that wonderful performance. Let me now humbly request Honorable Mrs. Kalyani Sapkal ma'am to kindly come onto the stage and felicitate Ms. Dipali Sayyed.